साई म्हणजे महात्मा, साई म्हणजे संत, साई म्हणजे भगवान, साई अर्थात परमेश्वर, साई म्हणजेच सबका मालिक एक. 150 वर्षांपूर्वी एका महायुगीचं पहिलं पाऊल या धर्तीवर पडलं आणि अज्ञानरूपी अंधार दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाशाने एक नवी पहाट उजाडली. शिर्डी, बाबांची कर्मभूमी. आज विश्वाचे अनेक रस्ते शिर्डीशी जोडले गेलेत. शिर्डीचं अस्तित्व तसं फार पुरातन आहे. सिलधी, शैलधी या नावाचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव शिर्डी असं झालं. बाबांच्या शिर्डीत येण्यापूर्वी शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एक छोटंसं गाव होतं. इसवी सन 1854 साली लिंबाच्या झाडाखाली नाना चोपदार यांच्या मातेला एका 16 वर्षीय तेजस्वी अशा युवकाचं दर्शन घडलं. तो एक अलौकिक असाच क्षण होता. साईबाबा एक अद्भुत शक्ती. कुठून आले, कुठे होते, त्यांचे माता पिता कोण याबाबत कुणालाच काहीही माहिती नाही. स्वतः बाबांनी याबाबत मौन बाळगलं. बाबा अतिशय मनमौजी होते. रानावनात फिरणं, लोकांची आस्थेने विचारणा करणं हाच त्यांचा दिनक्रम. फकीराच्या वेशात फिरणारे बाबा, संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्यामध्ये बसला होता. बाबांच्या शिर्डीत आगमनानं शिर्डीतील लोकांमध्ये एक नवी अशी चेतना जागृत झाली. ईश्वरीय शक्तीला जवळून पाहायचं एक अद्भुत भाग्य शिर्डीवासियांना लाभलं. बाबांच्या आगमनानं शिर्डी पावन झाली. बाबांप्रती भक्तांची श्रद्धा वाढतच गेली. एके दिवशी एका व्यक्तीच्या शरीरात भगवान खंडोबा अवतरले. तेव्हा बाबांच्या बाबत विचारणा केली असता त्यांनी लिंबाच्या झाडाखाली खोदण्यास सांगितलं. तेव्हा जमिनीमध्ये 4ही कोपऱ्यात दीपक प्रज्वलित झाल्याचा चमत्कार सर्व भक्तांनी अनुभवला. तेव्हा बाबांनी सांगितलं की ही माझ्या गुरुची देण आहे आणि आज हेच स्थान गुरुस्थान म्हणून प्रसिद्ध झालंय. सन 1912 मध्ये श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी गुरुपादुकांची स्थापना करण्यात आली. या पादुकांची स्थापना करण्यापूर्वी या पादुका बाबांना दाखवण्यात आल्या. तेव्हा ही ईश्वराची पावलं आहेत. या पादुकांची लिंबाच्या झाडाखाली स्थापना करा असं त्यांनी सांगितलं. आज तेच हे गुरुस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. द्वारका माईमध्ये वास्तव्य करण्यापूर्वी बाबा याच लिंबाच्या झाडाखाली वास्तव्य करत. असं म्हणतात की आजही या झाडाची लिंबाची पानं कडू लागत नाही. शिर्डीचा प्रत्येक भाग बाबांच्या अस्तित्वाने पवित्र झालाय. एक एक वास्तूशी बाबांच्या आठवणी जोडल्या गेल्यात. शिर्डीमध्ये 3 वर्ष वास्तव्य केल्यानंतर बाबा अचानकपणे अज्ञातवासात निघून गेले. मात्र आपला अज्ञातवास संपवून बाबा शिर्डीत पुन्हा परतले. तेव्हा शिर्डीतील खंडोबा मंदिराजवळ बाबा दृष्टीला पडताच बाबांचे निकटचे भक्त म्हाळसापती यांनी आपल्या मुखातून सर्वप्रथम आओ साई असे शब्द उच्चारले. साई अर्थात फकीर, साई म्हणजे स्वामी, साई म्हणजे परमेश्वर, अनंत कोटी ब्रह्मांड नायक साई बाबा यांचं शिर्डीत आगमन होताच शिर्डी नगरी पुन्हा एकदा रोमांचित झाली आणि त्याच वेळी बाबांनी द्वारकामाईत प्रवेश केला. बाबा इथे येण्यापूर्वी इथे एक मशीद होती. मात्र बाबांच्या पवित्र चरण कमलांचा स्पर्श होताच या स्थानाचा भाग्योदय झाला. बाबांनी स्वतःच्या हाताने एक धुनी या ठिकाणी प्रज्वलित केली आणि तेव्हापासून अग्नीची नित्य आराधना सुरू झाली. बाबांनी प्रज्वलित केलेली ती धुनी अनादी अनंत काळापासून आजही प्रज्वलितच आहे. या धुनीतून निर्माण होणाऱ्या उदीपासून बाबांनी अनेकांच्या विवंचनांचं निवारण केलं, भक्तांची मनोकामना पूर्ण केली. आजही भक्तजन मोठ्या श्रद्धेने
या उदीचा संजीवनी म्हणून उपयोग करतात. 60 वर्ष बाबांनी ज्या वास्तू वास्तव्य केलं त्या या वास्तूत आजही बाबांच्या आठवणी ताज्या आहेत. बाबा ज्या खांबाचा आधार घेऊन बसत, भिंतीला आधार घेऊन उभे राहत, ते दृश्य शिर्डीवासियांकरता अनमोल आठवणी आहेत. मात्र आज तमाम भक्तांच्या हृदयामध्ये बाबा वास करतात. बाबा ज्या शिलेवर बसत, त्या शिलेवरती दर्शन घेऊन आजही भाविक धन्य धन्य होतात. बाबांच्या वास्तव्यापासूनचं हे तुळशी वृंदावन याच ठिकाणी आहे. दरवर्षी परंपरेनुसार मोठ्या उत्साहात तुळशी विवाह या ठिकाणी साजरा केला जातो. बाबांनी ज्या ज्या वस्तूंचा वापर केला त्या वस्तू प्रतीक स्वरूपामध्ये या ठिकाणी ठेवून बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. बाबांनी वापरलेल्या वस्तू प्रतिकात्मक रूपात या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. माठ, भिक्षापात्र, बाबांची बसण्याची शिला, बस इतकीच बाबांची संपत्ती. ही चक्की बाबा स्वतः आपल्या हातानं धान्य दळत असत. या चक्कीचे 2 पाट, एक कर्म आणि दुसरा भक्ती. बाबा आपल्या ज्ञानरूपी खुंटीनं या पाटांना गतिमान करत आणि भक्तांचा अहंकार दूर करत. या ठिकाणी ठेवण्यात आलेलं हे गव्हाचं पोतं. दरवर्षी रामनवमी उत्सवाला हे पोतं बदललं जातं. बाबांच्या वास्तव्याने द्वारकामाई एक पवित्र तीर्थस्थळ बनलं. या पवित्र ठिकाणी आल्यानंतर धर्म, जाती, पंथ हे सारे सारे भेद नष्ट होतात. सबका मालिक एक हा मंत्र देणाऱ्या साईबाबांनी या स्थळाला प्रार्थना स्थळ बनवलं. मानव जातीच्या दुःखाचं कारण अज्ञान आहे आणि म्हणून बाबा म्हणत, ही मशीद नाही, भगवान श्रीकृष्णाची द्वारकामाई आहे. या ठिकाणी आल्यावरती सर्व दुःखांचा नाश होतो. बाबांच्या अगाध महिमेने बाबांचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार वाढला. अनेक लोक शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि यातूनच उत्सवांची एक परंपरा सुरू झाली. या परंपरांपैकीच एक म्हणजे शोभायात्रा. पूर्वी बाबांची शोभायात्रा द्वारकामाईपासून मोठ्या उत्साहात वाजत गाजत निघत असे. बाबांच्या कृपाशीर्वादाने अनेक निष्ठावान भक्तगण प्राप्त झाले. त्यापैकी बापू साई, जे शोभायात्रेत बाबांच्या माथ्यावर छत्री धरत, म्हाळसापती, ज्यांच्या साई या शब्दाने इतिहास रचला, जे शोभायात्रेमध्ये नेहमी बाबांच्या डाव्या बाजूला असत, तात्या कोते, हे बाबांचे इतके प्रिय होते की त्यांना बाबांना मामा असा म्हणण्याचा अधिकार प्राप्त झाला. कारण तात्या कोते यांच्या मातोश्री बायजाबाईनं बाबांना प्रथम भोजन दिले.